सकाळचे 8:30 झालेत आणि हा आपला उदयपूरमध्ये तिसरा दिवस आहे. म्हणजे ही तिसरी सकाळ आहे आपली. नाही सॉरी, दुसरी सकाळ आहे. तिसरी सकाळ आहे, दुसरी सकाळ. ही दुसरी सकाळ आहे आमची. आता आपण सकाळी 6 वाजताच उठलो आहे, सगळे तयार झालेत आणि आज आपण चाललो आहे इकडून 100 किलोमीटर लांब एक फेमस फोर्ट आहे क्या नाम है? कुंभलगढ़ फोर्ट. कुंभलगढ़. हां, महाराणा प्रताप का जन्मस्थान कुंभलगढ़ फोर्टला आपण चाललो आहे इथून. तर इथून जी ड्राईव्हचे शॉर्ट्स आहेत ते थोडेफार टाकेल मी, कारण मग तिकडे पण भरपूर कवर करायचं आहे आणि तीही जागा मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन. तिकडे जायचे पर्याय काय आहेत, रूट कसं आहे हे तुम्हाला सांगायचा प्रयत्न करणार आहे मी आजच्या व्हिडिओमध्ये. अजून काय आहे तिकडे भरतभाई बघायला? भरपूर आहे. बाकी नेचरचा मध्ये आलेलं आहे फोर्ट पूर्ण. अच्छा, पूर्ण निसर्ग आहे आजूबाजूला. फोर्टच आहे, बाकी तिथं काहीच नाही सिटी वगैरे. ओके. हां, तिकडे सेकंड लार्जेस्ट वॉल म्हणजे वर्ल्डमधली, फक्त इंडियाचं नाही बोलत आहे, चायनाच्या नंतर. चायनाची वॉल तुम्हाला माहितीच असेल, चायना वॉलच्या नंतर इकडच्या वॉलचा नंबर लागतो. तर अशा फेमस ठिकाणी आपण चाललेलो आहोत. ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि आमच्याबरोबर एन्जॉय करा. आता आपण निघालेलो आहोत पार्किंगमधून. इकडे तुम्हाला ना पार्किंग भेटतील, पे अँड पार्क, चांगले असे पार्किंग स्पेसेस आहेत इकडे. तर इकडे पण तुम्ही येऊन पार्क करू शकता. आता इथून आपण फैजान भाईच्या घरी जाणार आहोत. त्यांना मी कालपासून फैजल भाई बोलते, तर त्यांचं ॲक्च्युअल नाव फैजान भाई आहे. त्यांना पिक करणार आहोत आणि मग पुढचा प्रवास आपण कंटिन्यू करू. 10:15 वाजून गेलेत. अजून आपण उदयपूरमध्येच आहोत कारण थोडी शॉपिंग करायची होती. भरतभाईंनी जास्त कपडे आणले नव्हते आणि जे आणलेले ते थोडे फिट होत होते. त्यांनी पण शॉपिंग केले. त्यांनी नवीन शर्ट घेतले आणि त्याच्याबरोबर माझा पण ड्रेस कोड चेंज झाला आहे अचानक. आणि मी पण नवीन टी शर्ट घेतलं. हे झगामगाने मला बघावाला. ह्याच्यामध्ये फोटो चांगले येतील. तर आता आपण अराऊंड 1.5 तासामध्ये पोहोचू कुंभलगडला आणि मग तिकडे जाऊन आपण कुंभलगड पूर्ण एक्सप्लोअर करू. आता आम्ही पहिले हल्दी घाटीला चाललो आहे. तुम्ही माझा कालचा सिटी पॅलेसचा व्लॉग बघितला नसेल तर नक्की बघा, त्याच्यामध्ये सगळं एक्सप्लेनेशन आहे. हल्दी घाटीला महाराणा प्रताप सिंग यांचं मोठं युद्ध झालेलं आणि त्या युद्धाची ती पूर्ण कथा ही हल्दी घाटीची. आणि तिकडची जी माती आहे ही हळदीच्या कलरची असते, त्याच्यामुळे तिला हळदी घाटी असं म्हणतात. आणि कुंभलगड हे महाराणा प्रताप सिंग यांचं जन्मस्थान आहे. तर आपण ऑन द वे आता हल्दी घाटी लागणार आहे, ती पहिली कव्हर करू आणि त्याच्यानंतर आपण कुंभलगडावर जाणार आहोत. तर आता सुवंदन सरांना मागे बसून खूप कंटाळा आला, तर आता ड्रायव्हिंग सुवंदन सर करतायत. सर, तुम्हाला राजस्थानचे हायवे कसे वाटलेत? जबरदस्त, मस्त आहे ना रोड. मेन म्हणजे रोड एकदम सरळ आहेत, असे स्ट्रेट रोड आहेत. तो अंदर के रास्ते से हम लोग आए, इतने खड्डे थे वहाँ पे. किधर कौन से रास्ते से आए पर हाँ, 1% नहीं पता ही नहीं चलता. आता आपण पोहोचलेलो आहोत हल्दी घाटीच्या जवळ. इकडे कार पार्किंग आहे त्या साईडला आणि वरती म्युझियम पण आहे. तर आपण ते सगळं आता चेक करणार आहोत. वार भी होता होगा. सर इधर कैमरा पकड़ाओ मेरे को. थोड़ा ऊपर करो. तर आता आपण आलेलो आहोत हल्दी घाटीला वरती आणि आजूबाजूचा परिसर इकडून पूर्ण दिसतोय. ही पूर्ण आरवलीची पर्वतरांग आहे. मी जसं तुम्हाला काल सांगितलं, ह्याच्या प्रिव्हियस व्हिडिओमध्ये सांगितलं. आणि या साईडला पूर्ण पार्किंग आहे, म्हणजे गाड्या वरपर्यंत येतात. आणि जे समोर स्टॅच्यू दिसतोय पुतळा, तो आहे महाराणा प्रताप सिंगचा. इकडून जे चालत येतात त्यांना इथून यायला स्टेप्स आहेत, अशा चालत येऊ शकता. आणि
इथून रोड आहे येण्यासाठी, तर इकडून तुमच्या गाड्या येऊ शकतात. तर आता आपण ॲक्च्युअल हल्दी घाटीला चाललो आहे. हल्दी घाटी ही खूप मोठी आहे, म्हणजे खूप लांब लचक आहे. काय रेडियस वगैरे काय आहे तो मी स्क्रीनवर मेन्शन करतो, किती रेडियस आहे हल्दी घाटीचा. तर आता आपण वरती जाऊन एक्सपिरियन्स करूया हल्दी घाटी. आणि हल्दी घाटीला इकडे युद्ध झालेलं, खूप मोठं युद्ध झालेलं. तेव्हा त्यांनी इकडची जी इकडचा आदिवासी समाज आहे म्हणजे भील समाज, त्यांची मदत घेऊन इकडे युद्ध केलेलं. ही खूप मोठी स्टोरी आहे, ती तुम्ही गुगलवर वाचू शकता. आणि इथून पण एक जबरदस्त व्ह्यू दिसतो आपल्याला. आपण आता त्याच रस्त्याने आलो, खालच्या तो रूट आहे येण्यासाठी. अरे ये तो अपना ही आदमी है, मैं सोचा कौन बैठा. तर आता आपण जिकडे आलेलो आहोत हे आहे स्मारक. आणि हल्दी घाटी ही पूर्ण आजूबाजूला जी दिसते ही हल्दी घाटीच आहे. लढाई जी झालेली त्या आणि जी माती इकडे भेटते हळदीसारखी, ती अजून पुढे 2 किलोमीटर नंतर आपल्याला पाहायला भेटेल. तिकडे मोठे मोठे दगड आहेत. खालच्या साईडला म्युझियम आहे, तर त्या म्युझियममध्ये सगळी माहिती दिलेली आहे की हे युद्ध कसं झालं वगैरे. जे सिटी पॅलेसमध्ये पण आपण पाहिलं, जे मी तुम्हाला दाखवलं सिटी पॅलेसच्या ब्लॉगमध्ये. आणि ही सुंदर अशी इकडे मूर्ती आहे महाराणा प्रताप सिंगजीची. आणि हे स्मारक बनवलं आहे तर लोक इकडे येतात, व्हिजिट करतात, थोडा टाईम स्पेंड करतात. गार्डनसारखं आहे, आजूबाजूचा परिसर एन्जॉय करू शकता इकडे. तर आता आपण जाऊया. अभी भरत भाई अभी म्युझियम जाने का की आगे जाने का? हां, म्युझियममध्ये तिथं आपण एकदा माहिती घेऊ सगळी, कसं बॅटल झालं आणि त्याच्यानंतर काय झालं हे सगळं खाली आपल्याला इन्फॉर्मेशन देतात. तर आता म्युझियमला जाऊया आपण. छोटीशी तिथं मूवी पण चालते, अच्छा. 5 ते 10 मिनिटं. त्याच्या शॉर्ट फॉर्म मध्ये सगळं दाखवतात आपल्याला स्क्रीनवरती. ओके, तेवढं बघून मग माती बघायला जाऊ आपण पुढं. ठीक आहे चालेल. आता भेटू आपण म्युझियमची आहे. आणि इथून माझं गाव पण जवळच आहे, 60 किलोमीटर जवळपास इथून माझं गाव. आपण यांना जायचं नाहीये, हा, तो वेगळा विषय आहे तो. चला म्युझियमच्या इकडे भेटू. आता इकडे पार्किंग आहे. आपण आता तिकडे वरती गेलेलो, तिथून खाली परत आलोय. आणि इकडे समोर आहे म्युझियम. जे घोडा आहेत ना, म्हणजे हाईट मध्ये खूप जास्त आहे तिकडची घोडा. हा, इकडे जी घोड्यांची नसेल असते ही वेगळ्या प्रकारची असते. बघा इकडे तुम्हाला कॅमल राईड पण आहे. आता म्युझियम मध्ये जाऊया आणि मी तुम्हाला सांगतो काय एंट्री फीज आहे, काय तिकीट वगैरे आहे ते. तर इकडे तिकीटचे रेट जे आहेत ते आहेत 120 रुपये. ऑनलाइन पेमेंट भी नहीं लेते. आणि लहान मुलांसाठी 10 वर्षापर्यंत 60 रुपये. ये सर 40,000 का आहे. आपण तिकीट घेतलेलं आहे आणि इथून एंट्री केली. पण इकडे एक आहे, इकडे ऑनलाईन पेमेंट नाही आहेत, फक्त कॅश आहे. तर कॅश घेऊन येत जा. आणि आता आपण म्युझियममध्ये आतमध्ये एंटर केलं. समोरच आहे महादेवांचं मंदिर. वा, सुंदर आहे. ओम नमः शिवाय. आणि ही प्रतिमा जी आहे ही महाराणा प्रताप सिंगजींची आहे. हा जो घोडा आहे समोर हा आहे चेतक घोडा. जेव्हा शेवटचं युद्ध झालेलं तेव्हा ह्या चेतक घोड्याची स्टोरी आहे. महाराणा प्रताप सिंगजी त्यांना वाचवलं आहे घोड्याने आणि तो स्वतः मरण पावलेला, अशी स्टोरी आहे ती. आणि आजूबाजूला बघा सुंदर असं ते सगळं जे युद्ध झालेलं त्या युद्धाचं दृश्य इकडे शो केलेलं आहे. हत्तींच्या सोंडेमध्ये तलवार असायची, ती तलवार इकडे दिसते. आणि त्याच्यामुळे घोड्यांना हत्तीची सोंड लावली जायची, हत्तीला कन्फ्यूज करण्यासाठी की हा घोडा आहे की हत्तीचं बाळ आहे. तेव्हा हत्ती त्याच्यावर अटॅक नाही करायचं. तरी ह्या युद्धामध्ये हत्तीच्या तलवारीने म्हणजे हत्तीच्या वाराने चेतक घोड्याचा मागचा पाय जखमी झालेला, अशी कथा आहे ती. आणि महाराणा प्रतापला इथून ह्या घोड्याने एक पाय कट झाल्यावर पण इथून 7-8 किलोमीटर लांब जाऊन 16 का 24 फीटचं काहीतरी ती नदी होती, ती जंप करून त्याच्यानंतर तो हे झाला. तो त्याच्यानंतर त्यांनी जीव सोडला. आणि तो चेतक घोडा इकडे दाखवलेला आहे. तर म्युझियममध्ये आतमध्ये शिरायला लाईन आहे भरपूर.
आता ही जी सगळी माणसं दिसते ती जत्रेसाठी आली तिकडे आणि त्याच्यामध्ये हे लोक सगळं अटेंड करतात. तर सगळ्यांनी बुटं वगैरे काढलेली म्हणून त्यांना परत पाठवले सिक्युरिटीनी आणि आम्हाला चान्स भेटला पुढे यायचा. इकडच्या नसलचे घोडे खूप उंच असायचे त्याच्यामुळे ते हत्तीच्या माथ्यापर्यंत चढायचे. तर तेच दृश्य दाखवलं. थांबे जाहीर आहे. आता आपण इथे बाहेर थांबलोय, वाट बघतोय कारण आतमध्ये शो असतो. तो शो दाखवला जातो आणि त्याच्यानंतर मग तिकडून एक्झिट करून आपण बाकीचं म्युझियम एक्सप्लोर करू शकतो. आणि आज भरपूर गर्दी आहे. अच्छा, तर ही टोटल आहे म्युझियम इथे. बैठने का क्यों, अपन खड़े रहेंगे ना. हां, तर इकडे सगळे ते युद्धाची साहित्य ठेवलेली आहेत. ढाल वगैरे, तलवारी, चिलखत आणि इकडे स्टोरी आहे. आता ही जी स्टोरी आहे ना, म्हणजे महाराजाचं निधन झालं तर त्याच्या खुर्चीवर म्हणजे सिंहासनावर जे राज्य करणार आहेत त्यांना त्यांच्या अंतिम संस्काराला जायला भेटायचं नाही, कारण त्याच टायमाला त्यांना गादीवर बसायला लागायचं सिंहासनावर. साहसी और शक्तिशाली राजा हुए हैं और कई बड़े बड़े युद्ध किए हैं, परंतु मेवाड़ के शासक महाराणा प्रताप जिन्होंने अपने देश की साहसी और शक्तिशाली राजा हुए हैं और कई बड़े बड़े युद्ध किए हैं, परंतु मेवाड़ के शासक महाराणा प्रताप जिन्होंने अपने देश की संग्रहालय से 200 मीटर की दूरी पर चेतक की समाधि है, जहां पर महाराणा प्रताप के स्वामी भक्त घोड़े चेतक को दफनाया गया था. यहाँ से 2 किलोमीटर की दूरी पर हल्दी घाटी दर्रा है. इस दर्रे की विशेषता है कि यहाँ की प्राकृतिक मिट्टी व पत्थरों का रंग हल्दी जैसे पीले रंग का है. इस दर्रे के चारों तरफ महाराणा प्रताप की वीर आदिवासी सेना राणा कुंजा के नेतृत्व में तैनात थी. ये सेना तीर, भाले, पत्थर चलाने में कुशल थी. यहाँ से 1 किलोमीटर की दूरी पर शाही बाग है. दोनों पक्षों से करीब 18,000 सैनिक मारे गए. जब ये युद्ध समाप्त हुआ तो वहां पर मानसूनी बरसात हुई और वहां पर कटी हुई लाशें और खून ने पानी में मिलकर एक तलाई का रूप ले लिया. तर आता म्युझियमची ती बाजू आपण पाहणार आहोत आणि त्याच्यानंतर परत राहिलेली स्टोरी कंटिन्यू होणार आहे स्क्रीनवर. बैठो यहाँ पीछे बैठो. अरे आधी जण तो बाहेर निघाल गया. तर इकडे थिएटर आहे अजून एक. आता थिएटरमध्ये बसून आपण एक्सपिरियन्स करू शकतो. आता इकडे प्रॉपर थिएटरमध्ये येऊन बसलो आहे आपण आणि स्टोरी चालू झाली. युद्ध वगैरे कसं झालं आहे ते मी पूर्ण नाही कवर करू शकणार. तुम्ही यूट्यूबला वगैरे बघू शकता ही स्टोरी. महाराणा उदय सिंह की महारानी जयवंत कंवर की कोख से विक्रम संवत 1597 में अर्थात 9 मई 1540 को बाल्यकाल चित्तौड़गढ़ में गुजरा. सन 1567 में अकबर ने जब चित्तौड़गढ़ पर आक्रमण किया तो मेवाड़ के प्रमुख सरदारों और सेना नायकों के आग्रह पर महाराणा उदय सिंह ने चित्तौड़गढ़ छोड़ दिया. अपने देश, कुल, गौरव और मातृभूमि की मर्यादा
मर्यादा के लिए प्राण न्योछावर करने वाले योद्धाओं और ललनाओं से प्रताप ने न केवल सीख ली बल्कि ये घटना उनके जीवन का आधार बन गई। फरवरी 1572 को महाराणा उदय सिंह का देहांत हुआ। प्रताप की ज्येष्ठता और योग्यता को ध्यान में रखते हुए सरदारों ने उनको राजगद्दी पर आसीन किया। तर आता ही डॉक्युमेंटरी इकडे संपलेली आहे। इकडे लाईट्स चालू नाही आहेत, तिकडे काहीतरी दृश्य दाखवलेली आहेत। का पालन करने के लिए वनवासी जीवन व्यतीत कर रहे। उनके पास पर्याप्त संपत्ति नहीं थी तो उनके वित्त मंत्री हमेशा ने अपनी सारी सुख सुविधा को छोड़कर अपने राजा को स्वर्ण का धन 25 लाख रुपए व राजकोष में 20,000 अशर्फियां देश के लिए अर्पित की, जिससे महाराणा प्रताप ने 12 वर्षों तक अपनी सेना को संगठित मच्छिंद्रगढ़ है। इस किले का निर्माण महाराणा कुंभलन करवाया था। इस किले के अंदर 9 मई 1540 ईस्वी में महाराणा प्रताप का जन्म हुआ था। इस किले की ऊंचाई समुद्र तल से 3568 फीट की है। इस किले की दीवार 36 किलोमीटर तक फैली हुई है। इस दीवार का नाम ग्रेट वॉल ऑफ चाइना के बाद द्वितीय पायदान पर दर्ज है। इस किले के अंदर 360 प्राचीन मंदिर हैं। उन मंदिरों में से जग प्रसिद्ध याच किल्ल्यामध्ये आता आपण जाणार आहोत याच्या पुढे। कुंभलगढ़ किला यहाँ से 65 किलोमीटर की दूरी पर है। कृपया अब आप सब पीछे की तरफ देखिए। ये दृश्य मेवाड़ की प्राचीन राजधानी चित्तौड़गढ़ का है। इसी किले के अंदर महाराणा प्रताप का बचपन बीता था। इस किले की तलहटियों में महाराणा प्रताप ने अपने गुरु से शिक्षा प्राप्त की थी। ये किला 12 वर्ग किलोमीटर में फैला हुआ है। इस किले पर जब भी विदेशी आक्रांताओं ने आक्रमण किया और उस आक्रमण में कोई भी राजा व सैनिक वीर गति को प्राप्त कर लेते तो उनकी पत्नियां वीरांगनाएं अपने सतीत्व की रक्षा करने के लिए जलती हुई अग्नि में कूद प्राणों को त्याग देती थी, जिसे हम जौहर कहते हैं। चित्तौड़गढ़ में 3 मुख्य बड़े जौहर हुए थे। प्रथम जौहर 1303 ईस्वी में रानी पद्मिनी ने। तर हा जो आता आपण पाहिला हा होता चित्तौड़गढ़ किल्ला। इथून 140 किलोमीटर आहे आणि खूप जबरदस्त किल्ला आहे खरंच। जब वो शेरपुर पहुंचा तब इस खबर अमर आम सिंह को चला जो महाराणा प्रताप के पुत्र थे। आम सिंह ने शेरपुर छावनी पर अचानक आक्रमण कर दिया। उस आक्रमण में मुगल सेना में भगदड़ मच गई। मुगल सेना को अपनी छावनियों को छोड़कर भागना पड़ा। छावनियों के अंदर नारियों और गन्ने बनाकर लाए हो, इसे पुनः ससम्मान लौटा कराओ। महाराणा प्रताप ने कहा, हमें नारी से कोई दुश्मनी नहीं है। तर प्रत्येक सेक्शनमध्ये वेगवेगळे म्हणजे ज्यांच्या स्टोरी आहेत ना त्या सांगितल्या जात आहेत। इकडे पण एक स्टोरी आहे। मेवाड़ की एक ऐसी मां थी जिसने अपने पुत्र का बलिदान देकर राजवंश की रक्षा की थी। उस मां का नाम पन्ना धाय था। पन्ना धाय जाति से गुर्जर थी। वो एक राजकुमार की धाई मां थी। दूसरी तरफ हाथ में तलवार लिए खड़ा ये बनवीर सिंह एक दासी पुत्र है। ये कुंवर उदय ये घटना महाराणा प्रताप की वीरता को दर्शाती है। ये दृश्य महाराणा प्रताप और सुविख्यात स्वामी भक्त घोड़े चेतक के अंतिम मिलन का है। जानकारी वो आपको बताएंगे। ये जो आप लोग देख रहे हो महाराणा प्रताप के सब सेनापति है, इन्होंने युद्ध में राणा प्रताप का साथ दिया। आइए
आता आपण सगळे सेक्शन क्रॉस करत करत इकडे आलो आहे आणि इकडे सगळे जे सैनिक होते त्यांची माहिती दिलेली आहे. मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतो, तुम्ही व्हिजिट केलं ना तर तुम्हाला अजून बरं वाटेल. सगळं कवर करणं शक्य नाही आहे. गुलाब जल आंखों की रोशनी के लिए, मिठाई मीठा पूजा के लिए तैयार होता है. दूसरा तैयार होता है भूनकर. गुलाब के फूलों की पत्तियां और खड़ी मिश्री को भूनकर धूप में पकाते हैं 1 महीने तक. मुंह में छाले होते हो, गैस, कफ, एसिडिटी, पेट में जलन होती हो तो उनके लिए भूजन तैयार होता है. फिर गुलाब का शरबत बनाते हैं ठंडाई के लिए. आप सभी लोग आगे बढ़ो, आगे मैं आपको बताएंगे. देखो आप अशा सगळ्या पद्धती होत्या जुन्या काळामध्ये, त्याचं एक्सप्लेनेशन करतायत ते गाईड. ऑर्गेनिक आइटम तैयार होते हैं. हाँ हाँ. अभी ये जो शॉप है इस पे आपको बताएंगे, ऐसे आप लोग देख सकते हैं. लेकिन ये जुना वो टाइम से चलते आ रही है. नहीं ये नया है. ये अच्छा, ये नया है टेक्नोलॉजी. क्या हाँ जो आसपास के लोग हैं वो इस तरीके से ये पूरा प्रोसेस है निकालने का. ओके. उसमें तैयार होता है. तर हे आताच आहे लेटेस्ट, जुनं नाही आहे. तर हा असा प्रोसेस आहे. ये मिट्टी हल्दी का गुलाबजल वगैरे तुम्हाला माहीत असेल जास्त इकडून येतात आणि इकडे शॉप पण आहेत आणि बाकी मग इकडे पूर्ण सिटिंग एरिया आहे, शॉप्स वगैरे आहेत आजूबाजूला. ये शरबत पिलाएंगे आप, टेस्ट करो थोड़ा एक गिलास. इकडे टेस्टर आहेत, तुम्हाला सॅम्पल तुम्ही टेस्ट करू शकता. अशा प्रकारे शॉप आहे सगळे इकडे. तर असं सगळं डिस्प्ले आहे इकडे, जशी जुन्या पद्धतीचे सगळे ते ह्यांची जी स्टोरी होती, ह्यांचे गाव, वेशभूषा वगैरे याच्या डिस्प्ले आहे. वरच्या साईडला पण आहे. इकडे मध्ये एक लेक आहे छोटासा, त्याच्यामध्ये बोटिंग पण करू शकता तुम्ही. म्हणजे ओव्हरऑल तुम्ही इकडे येऊन बऱ्यापैकी टाईम स्पेंड करू शकता, अर्धा दिवस पण घालू शकता. हे बघा, ह्या वेशभूषा आहेत इकडच्या. आणि इकडे ट्रॅडिशनल ड्रेसमध्ये तुम्हाला फोटो काढायचे असतील तर हे रेट आहेत 140, 150, 200 कपल्स वगैरे. आणि अशा प्रकारचे सगळे ट्रॅडिशनल ड्रेस अवेलेबल आहेत त्यांच्याकडे. तुम्ही इकडे येऊन असे फोटो काढू शकता. वा, सुंदर अशी शंकर भगवानांची मूर्ती आणि खाली वॉटरफॉल जबरदस्त दिसते. आतमध्ये तुम्हाला स्टॉल्स पण आहेत रिफ्रेशमेंटसाठी. रेस्टॉरंट आहे. तर आता आपण परत बाहेर निघालेलो आहोत म्युझियममधून. छान होतं, बघण्यासारखं होतं. एंट्री फीस पण एवढी काही जास्त नाही आहे, 120 रुपये. ठीक आहे, म्हणजे 120 रुपयामध्ये तुम्हाला इकडे भरपूर काय बघायला भेटतं. आणि इथून आपण एंट्री केलेली आतमध्ये म्युझियमसाठी. त्याच्यामध्ये वेगवेगळे शोज आहेत, सगळी हिस्ट्री सांगितलेली आहे. जसा आपला महाराष्ट्राचा इतिहास आहे तसा इथला इतिहास आहे. तो जर तुम्हाला जाणून घ्यायची इच्छा असेल तर तुम्ही नक्की इकडे येऊ शकता. आणि टुरिस्ट स्पॉट आहे, तुम्ही उदयपूरला फिरायला आले तर ह्या सगळ्या जागा तुम्ही फिरू शकता. आता आपण चाललो आहे हल्दी घाटीच्या इकडे, जे इथून 2 किलोमीटर आहे. तिकडे ती हळदीसारखी माती भेटते, आपण तिकडे चाललो आहे आणि आता आपण ते कवर करणार आहोत. तर आता आपण त्या घाटीमध्ये आलो आहे जिकडे हळदीसारखी माती भेटते. आणि या मातीला पवित्र माती मानली जाते इकडे. अच्छा, इतनी एरिया में आणि फक्त एवढ्या एरियामध्येच आहे ही माती, बाकी कुठेच नाही आहे. तर हा जो पॅसेज आहे हा ॲक्च्युली हल्दी घाटी म्हणून ओळखला जातो. आपण हळद बोलतो मराठीमध्ये, इकडे हल्दी हिंदीमध्ये, आपल्याला माहिती आहे ना. तर ही जी माती आहे ह्याच्यावर ऊन पडलं तरी जास्त पिवळी दिसते, हळदीसारखी. तर हे बघा, अशा प्रकारची माती आहे इकडे. आणि आता आपण इथून निघतोय कुंभलगडला. तर कुंभलगढ़ ना, कुंभलगढ़ कोई भी बोलतो कुंभलगढ़ हम यहाँ पे दोनों बोलते हैं. तर आता आपण इकडून निघतोय कुंभलगडच्या दिशेला आणि मग आपण तो कवर करू. ते आहे महाराणा प्रताप सिंगजींचं जन्मस्थान. आणि असे सगळे टुरिस्ट स्पॉट आहेत जे तुम्ही उदयपूरला आले की एक्सप्लोर करू शकता. तो फक्त उदयपूरपासून थोडा लांब आहे, 100 किलोमीटरच्या अंतरावर आहे.
तर इकडे माहिती दिलेली आहे 18 जून 1576ला 1576ला इकडे युद्ध झालेलं आणि हे आहे इकडे बोर्ड हल्दी घाटीचं आणि हा पूर्ण जो पॅच आहे मधला हा पूर्ण हल्दी घाटी म्हणून ओळखला जातो. तर आता आपण ऑन द वे जेवायसाठी थांबलो आहे एका हॉटेलमध्ये, महाराणा डायनिंग म्हणून नाव आहे आणि सुंदर ॲम्बियन्स आहे आजूबाजूला. सगळं जे विलेजचा कन्सेप्ट असतो तो बनवलेला आहे. तिकडे विहीर वगैरे आहे, त्या जुन्या टाईपचा हापसा असतो तो आहे आणि ती जी बाजूला लागली ना ती पण ना एक ट्रेडिशनल मशीन आहे लाकडापासून बनलेली आणि हा हॉटेलचा लुक आहे सगळा. तर आता बघूया काय ऑर्डर करायचे ते, त्याच्यानंतर आपण पुढचा प्रवास कंटिन्यू करणार आहोत. तर इकडे आता आपण शेव टमाटर म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये जी शेवभाजी भेटते ना तशी इकडे शेव टमाटरची भाजी भेटते ती आणि पनीर. इकडचं ट्रेडिशनल दाल बाटी वगैरे येतं ते आपण आज रात्री किंवा उद्या ट्राय करू. निवांत का आरामशीर खा. छान होतं जेवण. आता जेवण केलं आहे आपण आणि चाललो आहे. कसं होतं जेवण? मस्त होतं. आता आपण जेवण केलं आणि चाललो आहे कुंभळ घाटीकडे. कुंभल आहे ॲक्च्युली तर, पण आपण मराठी आहात ना तर ते कुंभळच निघतं नेहमी.